काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री अजित पवारांनी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची तरतूद केली होती। त्याची अंमलबजावणी झाल्याची आपण सगळेच पाहत आहोत। पण त्यानंतर लगेचच सोशल मीडियावर मेसेजेस, मीम्सच्या माध्यमातून आता लाडक्या भावाचं काय असे उपरोधिक प्रश्न अनेकांकडून शासनाला विचारण्यात आले। सगळ्या योजना मुलींसाठीच, आम्हा मुलांचं काय असे खोचक प्रश्नही अनेकांनी उपस्थित केले। पण आता शासनाने मुलांचाही विचार करत लाडक्या बहिणीप्रमाणेच लाडका भाऊ ही योजना मुलांसाठी जाहीर केली आहे। तर काय आहे ही शासनाची लाडका भाऊ योजना, यासाठी कोण पात्र ठरवलं जाणार आहे, या योजनेचा तुम्ही लाभ कसा घेऊ शकता, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार, मी सुजाता शेकडे आणि आपण पाहत आहात टाइम्स डिजिटल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली। पण या योजनेवरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात होती। फक्त लाडकी बहीण योजनाच का? महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारने लाडका भाऊ योजना का आणली नाही? सरकार असा भेदभाव का करत आहे? असे अनेक सवाल विरोधकांकडून केले जात होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व प्रश्नांना अखेर उत्तर दिले। महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना जाहीर केली। पण या योजनेसाठी सरसकट सगळेच तरुण पात्र असणार नाहीयेत। सरकारने पात्र तरुणांसाठी काही अटी ठेवल्या आहेत। सरकार राज्यातील वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये बेरोजगार तरुणांना अप्रेंटिसशिप किंवा प्रशिक्षण मिळवून देईल। यासाठी तरुणांनी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करायचा आहे। सरकार संबंधित तरुणांना विविध कारखान्यांमधून मोफत प्रशिक्षण मिळवून देणार आहे। हे प्रशिक्षण 6 महिन्यांचं असणार आहे। विशेष म्हणजे सरकार या तरुणांना दर महिन्याला 6,000 ते 10,000 रुपयापर्यंतचं प्रशिक्षण वेतनही देणार आहे। पण त्यासाठी 3 गट करण्यात आलेले आहेत। 12वी पास बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण घेत असतील तर त्यांना महिन्याला 6,000 रुपयांची आर्थिक मदत राज्य शासन करणार आहे। ITI किंवा डिप्लोमा केलेल्या बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 8,000 रुपये, तर पदवीधर विद्यार्थ्यांना महिन्याला 10,000 रुपयांची मदत राज्य शासन करणार आहे। याशिवाय 6 महिन्यांचं प्रशिक्षण झाल्यानंतर संबंधित कंपनी किंवा कारखान्यातून प्रमाणपत्र देखील विद्यार्थ्यांना मिळणार असून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा नोकरी मिळवताना होणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। या योजनेसाठी नेमकं पात्र कोण असणार आहे तेही आपण पाहूयात। या योजनेसाठी सर्वात पहिली अट म्हणजे संबंधित तरुण हा मूळचा महाराष्ट्राचा नागरिक असावा। दुसरी महत्वाची अट म्हणजे तरुणाचं वय हे 18 ते 35 एवढं असावं। तरुणाचं शिक्षण हे 12वी पास किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर इतकं झालेलं असणं गरजेचं आहे। संबंधित तरुण हा बेरोजगार असेल तरच त्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तरुणाचं बँक खातं आधार कार्डशी जोडलं गेलेलं असायला हवंय। या योजनेसाठी आवश्यक कुठली कागदपत्र आहेत तेही आपण पाहूयात। आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्म दाखला किंवा वयाचा दाखला, शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, बँक खात्याचं पासबुक, हे सगळं लाडका भाऊ योजनेसाठी असणारी महत्वाची कागदपत्र आहेत। तर तरुणांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे। तरुणांना यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल। तिथे होम पेज उघडल्यानंतर न्यू युजर रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक केल्यानंतर लगेचच पुढे अर्ज ओपन होईल। तर ही झाली योजनेची माहिती। पण या योजनेच्या घोषणेनंतर सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीकाही होताना दिसते। निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या वयोगटातील मतदारांना भुलवण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जात असल्याची टीका विरोधक करतायत। एकीकडे लाडक्या बहीण योजनेची अंमलबजावणी होताना आपण पाहत आहोतच। ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले। कागदपत्रांसंबंधित काही अटी शिथिल करण्यात आल्या। वयाची अट बदलून ते वय वाढवण्यात आले। अशा पद्धतीने लाडका भाऊ योजनेची देखील अंमलबजावणी सरकार करेनच, यात काही शंका नाही। पण यामुळे राज्यातील बेरोजगारांचा प्रश्न खरंच सुटण्यास मदत होणार आहे का, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा टाइम्स डिजिटल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।